हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले भाग 12. लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की मोजक्याच लोकांना आमंत्रण दिलं होतं, म्हणून मोजकेच पाहुणे लग्नाला येऊन आशीर्वाद देऊन निघून गेले होते. आता फक्त घरात प्रज्ञा, शिवम, त्याची आजी आणि मॉम डॅड एवढेच होते. घरामध्ये आल्या आल्या शिवमने सांगितले होते, पूजा वगैरेला मी बसणार नाही. लग्न केलं आहे तेच बस, बाकी मी अशा कोणत्याच गोष्टींमध्ये सहभागी होणार नाही. शिवम बोलून स्टडी रूममध्ये निघून गेला. त्यामुळे मॉमने प्रज्ञाला डायरेक्ट त्याच्या रूममध्ये जायला सांगितलं होतं. प्रज्ञाला ते खटकलं होतं, पण ती काही बोलली नाही. अर्चना तिला शिवमच्या रूममध्ये सोडून निघून गेल्या. आता पुढे. आजच तिचं शिवमसोबत लग्न झालं होतं. लग्न धूमधडाक्यात पार पडलं. खूप खुश होती ती. नवीन आयुष्याची स्वप्न घेऊन त्याच्यासोबत आली होती. सत्यनारायण पूजेला त्याने नकार दिल्याने तिला तसंच त्याच्या रूममध्ये पाठवण्यात आलं होतं. त्या मोठ्या रूममध्ये ती एकटीच बेडवर शांत बसली होती. शिवम तो तर कधीच स्टडी रूममध्ये जाऊन लॅपटॉप घेऊन काम करत बसला होता. काम करता करता त्याने थोडी ड्रिंक केली होती, पण त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. राहून राहून त्याची नजर केतनने दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर जात होती. कालच त्याला केतनने कॉन्ट्रॅक्ट पेपर दिले होते. त्याने लॅपटॉप बंद करून ते पेपर हातात घेतले आणि त्याच्या बेडरूमच्या दिशेने निघाला. पण मनात येत होतं, त्याने हे पेपर प्रज्ञाला दिल्यास ती कशी रिॲक्ट करेल. त्याच्या नजरेसमोर तिचा लग्नातला आनंदी चेहरा तरळला. पण त्याने लगेच सर्व विचार झटकले आणि ताड पाऊल टाकत निघाला. प्रज्ञा शिवमच्या प्रशस्त अशा रूममध्ये किंग साईज सजवलेल्या बेडवर प्रज्ञा तोंडावर घुंगट घेऊन तिच्या शिवमची आतुरतेने वाट बघत होती. पिवळ्या जर्द रंगाच्या साडीवर गुलाबी किनार. तिच्या गोऱ्या रंगावर ती साडी उठून दिसत होती. नाकात नथ, हलका मेकअप, तरी खूप सुंदर दिसत होती. केसांची हेअरस्टाईल करून त्यावर गजरे माळले होते. गळ्यात नाजूक हार, हातात पाटल्या, हिरव्या बांगड्या, शिवमच्या नावाची मेहंदी, पायात पैंजण. त्याच्या आवाजाने खूप छान वाटत होतं. शेला पकडून ती खूप सुंदर दिसत होती. आधीच देखणी असलेली ती चेहऱ्यावर लाजेची लाली पसरलेली. मध्येच हसत असते तर मध्येच लाजत असते, पण मनात विचारांचं काहूर माजलं होतं. कसा असेल तू? आमचं कधी बोलणंही झालं नाही आणि किती वेळ झाला मी त्यांची वाट पाहते. अजून कसे आले नाही? मी त्यांना आवडत नसेल का? की त्यांनी जबरदस्तीने माझ्यासोबत लग्न केलं असेल? की त्यांचं दुसऱ्या कोणावर प्रेम असेल? नाही, असं काही नसणार. जर त्यांना दुसरी कोणी आवडत असती तर त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं नसतं. हे बघ प्रज्ञा, काहीही विचार करतेस तू. ती स्वतःशीच हसत डोक्यावर टपली मारते. ओ गॉड, किती वेळ अशीच बसले. आता मला बसून कंटाळा आला. ते येईपर्यंत मी रूम तर बघून घेते. असं म्हणून प्रज्ञा बेडवरून साडी सावरत उठते आणि सगळी रूम फिरून बघत असते. तिथे असलेल्या प्रत्येक वस्तूतून श्रीमंती दिसून येत होती. ती रूम बघत असते. ती रूम खूपच लॅविश होती. किंग साईज बेड, त्यावर मागे एक मोठा फोटो होता. समोर मोठी गॅलरी, वर काचेचं झुंबर होतं. बाजूला स्लाईड कपाट, मोठे व्हाईट कर्टन, खाली रेशमी गालिचा.
एवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडून शिवम आत येतो अन दरवाजा लॉक करतो. तशी प्रज्ञा पटकन घुंगट घेऊन बेडवर जाऊन बसते. तो एक एक पाऊल टाकत तिच्या दिशेने येत असतो. तिची धडधड वाढलेली असते. अनामिक भीती दाटून आलेली असते. तो बेडवर येऊन बसतो तसं तिच्या नाकात दारूचा वास जातो. तिला त्या वासाने गुदमरल्यासारखं होत असते. तरी ती अंग चोरून तशीच बसलेली असते. तो काही बोलत नाही म्हणून तीच धीर एकवटून बोलते. तुम्ही ड्रिंक केली? प्रज्ञाने विचारलं. हो थोडी. हे बघ, मी स्पष्टच बोलतो. मला लग्न हे मुळीच करायचं नव्हतं, पण घरच्यांच्या दबावामुळे मी तुझ्याशी लग्न केलं. मला माझं आयुष्य मनसोक्त जगायचं होतं, पण घरच्यांनी हट्ट करून मला तुझ्यासोबत ह्या नको असलेल्या नात्यात अडकवलं. तू माझी बायको बनण्याचा प्रयत्न करू नकोस आणि माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नकोस. माझ्या घरच्यांच्या हट्टापायी मी हे लग्न केलं आहे. हे घे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पेपरवर साईन कर. शिवम एका दमात सगळं बोलून तिच्यासमोर कॉन्ट्रॅक्ट पेपर धरतो. त्याचं सर्व बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गालावर ओघळतात. ती आतून पूर्णपणे तुटलेली असते. लग्नानंतर सुखी आयुष्याचे स्वप्न बघणारी ती क्षणात भानावर येते आणि त्याच्यापासून दूर होत बेडवरून उठत बोलते. तुम्हाला लग्न नव्हतं करायचं तर तसं सांगायचं ना. मी स्वतः हे लग्न केलं नसतं. किती विश्वासाने माझ्या माईंनी तुमच्या हातात माझा हात दिला. सुखी संसाराचे स्वप्न घेऊन मी तुमच्यासोबत या घरात आले आणि तुम्ही फक्त घरच्यांच्या हट्टासाठी माझ्याशी लग्न केलं. का मीच का? प्रज्ञा रडतच त्याला विचारत असते. हे बघ, मला जास्त काही माहीत नाही. घरच्यांच्या हट्टामुळे मी तुझ्यासोबत लग्न केलं, पण तरीही हे लग्न मला मान्य नाहीये. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पेपरवर साईन कर. माझ्या लाईफमध्ये मला कोणी लुडबुड केलेली आवडत नाही. तू तुझी लाईफ जगायला मोकळी आणि मी माझी लाईफ जगायला मोकळा. अन तसंही तू समाजासाठी माझी बायको आहेस. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने मी तुझ्याशी लग्न केलं आहे, पण 4 भिंतीच्या आत तुझा माझा काही संबंध नाही. शिवम बोलून चेंज करायला निघून गेला. प्रज्ञा तशीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पेपरकडे बघत उभी होती. शिवम चेंज करून आला आणि प्रज्ञाकडे एक नजर बघून बेडवर जाऊन झोपला. तरी तिचं लक्ष नव्हतं. तुला झोपायचं असेल तर तू बेडवर झोपू शकतेस. डोंट वरी, मी तुला हातही लावणार नाही, शिवम म्हणाला. तसं ती भानावर आली. काही गरज नाहीये असं बोलून प्रज्ञाने ते पेपर सही न करता टेबलवर ठेवले आणि सोफ्यावर जाऊन झोपली. परत एकदा त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने चेंजही केलं नव्हतं. पूर्णपणे लग्नातला शृंगार तसाच होता. प्रज्ञा त्या सोफ्यावर जाऊन झोपली, पण प्रचंड चुळबुळ करत होती. त्यामुळे तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज येत होता आणि त्याने शिवम इरिटेड होत होता. तुझ्या त्या हातातील बांगड्या काढून ठेव. मला त्रास होत आहे आणि ह्या रूममध्ये राहायचं असेल तर आवाज बिलकुल करायचा नाही, शिवम कडक आवाजात म्हणाला आणि तिच्याकडे पाठ करून झोपला. प्रज्ञा फक्त केविलवाण्या नजरेने त्याच्या पाठमोऱ्या शरीराला बघत होती. डोळे तुडुंब भरले होते, पण तो तर तिच्याकडे पाठ करून झोपला होता. तिच्याकडे नीट पाहायची तसदीही घेतली नाही त्याने.
त्याच्यासाठीच तर एवढा शृंगार केला होता. त्याच्यासोबत नवीन आयुष्याची स्वप्न घेऊन आली होती आणि त्याने क्षणात तिच्या स्वप्नांचा चुराडा केला. त्याला नव्हतीच तिच्या भावनांची कदर. मनात विचार करत ती उठून बसत हातातील एक एक बांगडी काढून ठेवत होती. लग्न झाल्यास लगेच हातातील बांगड्या काढायच्या नसतात, तिला माहीत होतं. पण आता त्याच बांगड्यांमुळे त्याला त्रास होत आहे तर काढूनच ठेवावे लागेल असं तिला वाटलं. त्यामुळे ती काढून ठेवत होती. उद्या परत सकाळी घालते असा विचार करून तिने सगळ्या बांगड्या साज शृंगार काढून टेबलवर ठेवला. सोबत डोळे त्यांचं काम चोख पार पाडत होते. रडायचं नाहीये तुला प्रज्ञा, तू खूप स्ट्रॉंग आहे आणि तुला स्ट्रॉंग राहायचं आहे. तिने पटकन डोळे पुसले आणि स्वतःशीच म्हणाली आणि एक नजर शिवमकडे बघून सोफ्यावर झोपली. लग्नात झालेल्या दगदगीने तिला काहीच वेळात झोप लागली. किती खुश होती ती लग्नात. आता पार कोमेजून गेली होती. काय होणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये? दोघेही नदीचे दोन किनारे. तो एकदम रागीट, गर्विष्ठ, स्वतःला वाटेल तेच करणारा आणि ती म्हणजे शांत, समंजस, दुसऱ्याला उलट न बोलणारी. समोरची व्यक्ती जर अडचणीत असेल तर त्याला लगेच मदत करणारी, मनाने हळवी अशी ही प्रज्ञा. कशी जमणार होती यांची जोडी? ती लग्नात खुश होती तर तो निर्विकार. दोघांचं लग्न तर झालं होतं, पण तिने आई आजीच्या प्रेमासाठी त्यांच्यासारखंच शिवमचंही प्रेम मिळेल, स्वतःची फॅमिली असेल हा विचार करून तिने लग्न केलं होतं आणि त्याने घरच्यांच्या हट्टासाठी लग्न केलं होतं. क्रमशः भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा. स्टे ट्यून. धन्यवाद.